दादर स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती इमारतीवर चढला होता आणि संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून रेस्क्यू जे आहे ते अजूनही सुरू असल्याची माहिती मिळतेय। त्याचा रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि या मनोरुग्णाला आता बिल्डिंगच्या खाली उतरवण्यात आलेला आहे। अग्निशमन दल आणि पोलीस या ठिकाणी पोहोचलेले होते। दादर स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती इमारतीवर चढलेला होता आणि 4 तासाच्या प्रयत्नानंतर या संबंधित व्यक्तीला आता खाली उतरवण्यात यश आलेलं आहे। आपण पाहताय 4 तास आधी हा व्यक्ती जो आहे, हा तरुण जो आहे तो इमारतीच्या वरती सज्जावर चढलेला होता। तो त्या ठिकाणी कसा पोहोचला याची माहिती अजूनही मिळू शकलेली नाही। मात्र 4 तास अथक प्रयत्न अग्निशमन दल आणि पोलिसांना करावे लागले। त्याला खाली उतरवण्यात आलं। आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। तो मनोरुग्ण आहे अशी माहिती मिळतेय। तो काय कळत नाहीये, तो मेंटली डिस्टर्ब वाटतोय। एक तर त्याच्या अंगात कपडे नाहीयेत, कारण आम्हाला सिक्युअर करायला कपड्यावर शर्ट वगैरे पकडू शकतो आम्ही, आम्हाला अजून ग्रीप मिळू शकते, कारण उघड्या अंगावर त्याला ग्रीप मिळणं फार मुश्किल असते। त्या पद्धतीने त्याला कन्व्हिन्स करून बराच वेळ त्याला सांगून, कारण त्याला आम्ही ज्या बाजूने आम्ही जायचा प्रयत्न केला की तो दुसऱ्या बाजूला जायचा प्रयत्न करायचा आणि अक्षरशः तो माकडासारख्या उड्या मारत होता। त्यांनी त्या दुसऱ्या बिल्डिंगच्या गॅलरीवरून डायरेक्ट उडी मारली। म्हणजे तो असा सराईत वाटतोय, पण मेंटली डिस्टर्ब असायला पाहिजे। आता डॉक्टर पोलीस घेऊन गेले त्याला, डॉक्टरच्या तपासाला घेऊन जातील। चोरीचा उद्देश आता तो सांगू शकत नाही। आता कसं आहे, पब्लिक आहे, कोणाच्या घरात तो शिरला नाही। आता तो काय झाडाच्या पाठीमागून काय करत होता आणि अंगात कपडे नसताना काय करत होता ते अजून आम्हाला सिद्ध झाले नाही। आता पोलीस त्याचा पुढचा तपास करतील आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई करतील। सर, किती जणांची टीम लागली होती? किती तासांचे अथक प्रयत्न? आम्हाला जवळजवळ 1 सव्वा तास गेला। आमच्या 4 गाड्या आणि आमचे 3 ऑफिसर, मी होतो। चारही बाजून त्याला सिक्युअर केलं होतं आम्ही। खाली जम्पिंग सीट लावलं होतं, नेट लावलं होतं, जेणेकरून तोही पडणार नाही आणि पडला तर तोही सुखरूप बाहेर काढता येईल आपल्याला आणि उडी मारण्याची सांगली स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा आता खडा पहारा पाहायला मिळतोय। निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांकडून भाजपचं स्वतंत्र पॅनल उभं करण्यात आलेलं आहे। जत नगर परिषद निवडणुकीमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळतेय। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। संपूर्ण राज्यात ज्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले होतं ती निवडणूक म्हणजे जत नगरपालिकेची निवडणूक। आपण सध्या जत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ज्या ईव्हीएम मशीन तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेले आहेत, त्या स्ट्रॉंग रूमच्या सध्या बाहेर आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। मात्र आता निकालाची प्रतीक्षा आहे आणि येणाऱ्या 21 तारखेला निकाल लागणार आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे। येणाऱ्या 21 तारखेला संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे की जतकरांनी कुणाला निकाल दिला आणि कुणाला कौल दिला। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत आहे। पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी करून झीज होत असल्याचा अहवाल मंदिर समितीकडे दिला आणि याबाबत विधी आणि न्याय विभागानं परवानगी दिल्यावर मूर्तीवर वज्रलेप लावणार अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंनी दिली आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणाची झीज होत असल्याचे समोर आलेले। आपण जर बघितलं तर पुरातत्व विभागाने कशा पद्धतीचा अहवाल खरं तर मंदिर समितीकडे दिलेला आहे आणि मंदिर समितीने तो अहवाल खरं तर परवानगीसाठी विधी न्याय विभागाकडे दिलेला आहे। विधी न्याय विभागाकडून जवळपास 6 महिने झाले असली देखील माहिती प्राप्त होती। मात्र ह्या वज्रलेपासाठी विठ्ठलाला तर आता वाट बघावी लागत आहे। बघितलं तर आता होणार हा वज्रलेप 5व्यांदा होणार। विधी न्याय विभागाने परवानगी दिल्यानंतर हा वज्रलेप आता दिला जाणार आहे मंदिर समितीकडून, अशी माहिती प्राप्त झालेली आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। पूर्णतः सुरक्षित आहे। माहे 2025 फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन दोन्ही मूर्तीची त्यांनी पाहणी केली। त्याचा अहवाल त्यांनी मंदिरे समितीला सादर केला आणि मंदिरे समितीने महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी एक महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक असेल असं रावसाहेब दानवे म्हणाले। निवडणुकीनंतर ठाकरेंकडे कार्यकर्ते राहणार नाहीत असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। पक्षात फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राहतील असंही ते म्हणाले। पालिका निवडणुकीच्या तोंडावर रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंवरती ही टीका केली। भारतीय जनता पक्षाची संगत सोडली आणि हिंदुत्वाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संगत केली, त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता।
त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला आणि आत्ता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या आपल्या सोयीनं दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय. हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला राहणार नाही. धाराशिव या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा फडकवायचा असं राजन साळवी म्हणाले. भाजप आणि शिवसेनेचा वाद जिल्हा परिषदेला होणार नाही असंही राजन साळवे यांनी म्हटलं. अनेक वर्ष रखडलेल्या जिल्हा परिषदच्या मध्ये निवडणुका आता होऊ घालणार आहेत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला ह्या महायुतीचा भगवा झेंडा जिल्हा परिषद पंचायत समिती फडकवायचा आहे. याकरता आम्ही कामाला लागलेले आहोत. जो काय विषय तो कुटुंबातला असल्यामुळे कुटुंबामध्ये बसून वर नेते मंडळी संपवलेला आहे आणि परत त्याची पुनरावृत्ती जिल्हा परिषद होणार नाही आम्हाला विश्वास आहे. बीडच्या परळीमध्ये शेतरस्ता खुला होत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. सरसाळा औरंगापूर मुख्य मार्ग बंद करत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मागील 24 तासांपासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. प्रश्न मार्गी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. तर आपण पाहू शकतोय आता या ठिकाणी या रस्त्यासाठी या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. 24 तास उलटलेले आहेत आणि अजूनही या संदर्भात तोडगा निघालेला नाही.